नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. काय बाई सांगू, किती ग सांगू, हिलाच हिची वाटत नाही लाज, किती खोटं बोलतेस बोंबली आज. काय बाई सांगू, किती ग सांगू. मंडळी, हिच्याबद्दल किती बोलायचं. इसको तो झूठ बोलने की लत लग गई, जमाना कहे लत ये गलत लग गई. इसको तो झूठ बोलने की लत लग गई. अगं, कसली घाणेरडी सवय लागली ग तुला. धडधडीत खोटं बोलतेस वर तोंड करून, काहीतरी मिक्स व्लॉग करून लोकांना पॉझिटिव्हिटीच्या गोष्टी सांगतेस. तुझ्याकडनं पॉझिटिव्हिटी शिकणार. अगं बाई, असले धडे नको देत जाऊस तू लोकांना. ह्या धड्यांचा ना विपरीत परिणाम होऊ शकतो. कारण लोकांना जर पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायचा असेल, खरंच पॉझिटिव्ह व्हायचं असेल, आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह अप्रोच हवा असेल, तर ते सर्वात पहिले हे तुमचे जे फालतू हे जे डेली धुणी भांडी व्लॉगर संघटना आहे ना, ह्यांचे व्लॉग बघणं बंद करतील. आणि त्याच्यात तुझा नंबर दुसरा आहे. नाही, ॲक्च्युली दुसरा नाही आहे, टायच आहेत तुमचे सगळ्यांचे एकसाथ म्हणजे सगळे एक संघटना आहे ना तुमची, सगळी एकाच लेवलची आहे, सगळे नंबर 1 एकसाथ सगळ्यांचं बंद झालं पाहिजे, तर जाऊन कुठेतरी पॉझिटिव्हिटी स्प्रेड होईल. नाहीतर बाबा, हे तर चक्र कधीच न थांबणार आहे. तुम्ही व्लॉग टाकत राहा, आम्ही तुमचं खोटं जगासमोर आणत राहू. अगं बाई, किती कॉपी कराल बोंबले. हां, तू पण करायला लागली. मी म्हटलं किती करते तुझी कॉपी, पण तू पण त्यातलीच निघालीस. तू पण तिचं कॉपी करायला लागलीस. तिने दाखवलं बाथ अँड बॉडी वर्क्स, तर तू लगेच रिच्युअल्सला गेलीस आणि लगेच मी पण कसं काय वापरते, मी पण काय केअर वगैरे घेऊन येते, ते लगेच तुला पण दाखवायचं होतं. तुझं पण नेमकं संपलं ग. बरं, यांचं नेमकं संपतं. मन्या काका किती बिझी आहे, ते तुला किती ना असं स्पेसिफिकली सांगावं लागतं, असं निदर्शनास आणून द्यावं लागतं. मी ना आता ना वेल्लाला घरी नाही ठेवू शकत, कारण का आता ना मन्याला सारख्या मीटिंग्स आहेत ना, तर त्याच्यामुळे मग ते लक्ष नाही देऊ शकणार, म्हणून मग आम्ही तिला घेऊन जाते. हो का? मन्याला तिच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, तिला नाही बघू शकत. मन्या फक्त तुलाच बघू शकतो वाटतं, सारखं काम सोडून. तुझं काय असलं की आपला मन्या हाजीर हो, मन्या सेट म्हटल्यावरती मन्या सेट हाजीर. थोड्या वेळेसाठी मन्या बघू शकत नाही, पण जास्त वेळेसाठी तिला ठेवून गेली. हे बरं आहे. म्हणजे काय लॉजिक आहे ह्याच्यामध्ये मला काय कळलं नाही. एक लॉजिक मला कळलं की जास्त वेळ ती मुलगी कंटाळेल, थोड्या वेळेसाठी होतं म्हणून तू घेऊन गेलीस, मन्याला थोडं डिस्टर्ब नको म्हणून. पण जास्त वेळ म्हटल्यावरती जास्त डिस्टर्ब होणार ना मन्या. पण त्या दिवशी तू तिला ठेवून गेलीस आणि नंतर म्हणालीस की तो त्याला घेऊन पण गेला लवकर काम आटपून, ऑफिस आवर्स नंतर गार्डनला वगैरे, आणि ते आता थकली आहे वगैरे. मग त्या दिवशी त्याने बरं मॅनेज केलं, जास्त वेळ होतं तरी, पण कमी वेळासाठी तो मॅनेज करू शकत नव्हता. काय ग बाई, ते तुमची मुलं आहे, तुम्ही घेऊन जा, नाहीतर नका जाऊ. घरी ठेवा नाहीतर नका ठेवू. काय करायचं ते करा. त्याच्यासाठी कशाला एवढ्या छोट्या गोष्टींसाठी खोटं बोलायचं, मग ते कव्हरअप करायचं कशाला. तुम्हाला पण दाखवणार मी, तुम्हाला पण हे दाखवणार, तुम्हाला पण ते दाखवणार. हे बोलणं बंद कर. तुम्ही पण बघा, किंवा तुम्ही पण बघालच, तुम्हाला पण कळेलच. असं काहीतरी बोल ना. दाखवणार म्हणजे काय, तू काय जबरदस्ती दाखवणार का लोकांना? म्हणजे दाखवणारच, मी तुम्हाला दाखवणारच. मी काही घेतलं ना की मी तुम्हाला दाखवणार. काय ह्याला जबरदस्ती आहे म्हणजे ही तुझी? आम्हाला नाही बघायचं, जा. आणि सारखं आपलं की किती बेकार क्लायमेट आहे. आता मी विचार करते की इंडियाला पण किती चांगला पाऊस पडला आहे, आपल्या भारतामध्ये पण खूप छान पाऊस पडतोय, पण तिथे पावसाच्या दिवसात पाऊस पडतोय, आणि इथे बघा, इथे आता समर आहे आणि समरमध्ये पाऊस पडतोय. अगं बाई, तुला इतकाच त्रास होतो ना, तर तू जा ना जिथे प्रॉपर तुला जसं वाटतं ना, की जिथे तुझ्या मनाप्रमाणे क्लायमेट असेल तिकडे चालती हो. निकल लॉडियन. पुन्हा ना आम्हाला ते क्लायमेट दाखवू नको, आणि पुन्हा आम्हाला हे नको सांगू की हे बघ इथे आता ना किती बेकार क्लायमेट आहे, इथे पाऊसच पडतोय, इथे हेच होतंय, तिथे तेच होतंय, आणि तुझं ते ना रोना नको प्रत्येक वेळेला. काय, आणि ते व्लॉग करते, 4 पावलं मोजत होती मी, अशी 1 2 3 4, परत 5 6 7 8 रिव्हर्स. हेच तुझं, एवढंच तुझं गार्डन आहे. कसलं काय ते गार्डन आहे ते?
एवढे तर बाहेर जा ना वॉक करायला. एवढं तुला जर वॉकचं हौस आहे ना तर बाहेर जा. बाहेर जरा एक चक्कर लाव. कम्युनिटीला असेल ना तिथे जॉगिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक काय आहे तर जॉगिंग पण असेलच. नाही तर ते कुठेतरी ते कम्युनिटीचं गार्डन मागे दाखवलं होतं तिकडे जा. जरा तिकडे 4 राऊंड मार. तर काहीतरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये, दम आहे. नाही तर हे काय आहे स्वतःचं ते एवढंसं त्या खुराड्या गार्डनमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या जेल की दिवारे, एकदम जेल एकदम जेल. त्या कैदींना असं सकाळी असं सोडतात ना थोडंसं असं पाय मोकळं करायला, तसं वाटतं ते. इथे ग्रास नसतं ना, एकदम तसंच वाटलं असतं. आणि त्या ग्रासवर पण चप्पल घालून चालते. एवढी पण अक्कल नाही हिला की त्या ग्रासवर बेअरफूट चालायचं असतं. आरोग्यासाठी चांगलं असतं ते काहीच नाही. त्याच्यावर पण उगाचच ते फक्त तिला ना ते गार्डन दाखवायचं असतं फालतूचं काहीतरी, बडी बडी ऊंची ऊंची दिवारे वालं. आणि त्याच्यामध्ये बस 4 राऊंड मारले की झालं. उगाचच काहीतरी आता ते ॲडिशनल कंटेंट घुसडलं आहे. बस एकच डायलॉग मारायचा आहे. बघा आपल्या झाडाला छानपैकी पानं आलेली आहेत. आता आपण आतमध्ये जाऊया. आता मी छानपैकी चहा ठेवते. माण्या पण आता उठला आहे. फेरी आणि फेरा पण आत्ताच उठल्या आहेत. छानपैकी त्यांची झोप झालेली आहे. आता मी छान चहा ठेवते आणि मग तुम्हाला भेटते. अरे बंद दरवाजाचा आवाज येतो. तुम्हाला काय वाटलं? हां, तुम्हाला वाटलं की हिचा आवाज आहे तो? बाथरूमचा आवाज आहे, बाथरूमच्या दरवाजाचा. हां, बंद दरवाजा. तिथे आता तिने ती स्किन केअरचे प्रोडक्ट शोधायला गेली आहेत. कारण का तिथे ते मशरी लावायचे ना, आता मशरीचा टाईम झाला आहे ते पण. आणि लाळ बिळ गळले तर ओटाच्या इथे खाली काळं बिळं झालं आहे तर त्याच्यामुळे तिला ते आता हाईड करायचं आहे. तर ती स्किन केअरचं करायला गेली आहे. ठीक आहे, त्याचा आवाज होता तो. तुम्हाला काय वाटलं? आणि मंडळी तिथून तिने लिप बाम पण आणला आहे. तर तिला तो तिचा फेवरेट कलर आहे तो कुठला तरी जो तिने आणला आहे. पण तिथे ना दुसरा पण एक कलर मिळतो ज्याला बहुतेक तिला ट्रान्सल्युसंट किंवा ट्रान्सपरंट असं वाला बोलायचं असेल. ट्रान्सल्युसंटच असेल पण ते ना आयत्या वेळेला वर्ड आठवला नाही. म्हणून मग आम्ही बोललो प्लेन व्हाईट लिप बाम, प्लेन व्हाईट. तो लावल्यावर आहे ना एकदम तुमचे ओठ एकदम पांढरे फटाक पडतील. ते ना मी आजच एक रील बघितली. स्वित्झर्लंडमधल्या पांढऱ्या शुभ्र गोऱ्या गोमट्या गाई असं कॅप्शन दिलं होतं त्याला. गोऱ्या गोमट्या गाई काळ्या कोमट्या लोकांना बघून घाबरल्या असतील. बापरे, किती ते ना फिटनेसचं आणि कसलं कसलं ज्ञान द्यायचं आणि कसं आपण मेंटेन राहतो आणि योगा करायचं. दिवसभर कचरा खायचा आणि फक्त योगा करायचा करून नुसतं चालतं का हो मंडळी? किती ते खोटं लोकांना फसवायचं की आम्ही काय पण खातो आणि काय पण. मी बोलली ना हे काटकुळे लोक, म्हणजे ही तर तशी नाही आहे, दाखवते असे फिल्टर आणि असं काय काय अँगल वगैरे घेऊन की असं मी खूप मेंटेन आहे वगैरे. तर ते वेगळंच प्रकरण आहे, ते तर जाऊच दे. लोकांना मिसगाईड करायचं की बस मी हे करते आणि हे खाते तरी पण मी असं राहते, म्हणजे तुम्ही पण असं करू शकता. पण तुम्ही करायला गेलात ना तुमच्या बाबतीत होणार नाही असं. तुम्ही असे ना डबल टिबल आणि असे कुठले कुठले रोगराई मागे लागेल, आजारपण मागे लागेल ते वेगळंच. मैद्याची कचोरी, त्याच्यानंतर ते बटाट्याची भाजी भरलेले पॅटीस आणि त्याच्यानंतर वडापाव, हे सगळे आयटम हे सगळे हिने एका आठवड्यात बॅक टू बॅक खाल्लेत. काही ट्रान्सफॅट आहे नाहीतर काही फुल ऑफ कार्ब्स आहे. फक्त एवढंच खाते ही आणि त्या पोरींना पण तेच खायला घालते. बाकी प्रोटीनच्या नावाने झिरो. अंडा, ती मैद्याची कचोरी केली, ती तळली, नंतर तो वडा बनवला, तो पण तळणीचा वडा. आणि मग त्यातून कमी पडलं म्हणून मग हेल्दी दाखवायला गेली तर ते बेक पॅटीस केले, ते केले पण त्याच्या आतमध्ये पण बटाट्याची भाजी. म्हणजे समजून जा तुम्ही. आणि कचोरी काय तर ठोकून दाखवत होती. तर स्वतःचं डोकं ठोकून दाखव, त्यातनं पण सेमच आवाज येईल. कारण ते पण तसंच रिकामी आहे ना, हॉलो आहे, त्याच्यामुळे ते पण आवाज केला असताच ना तरी तो कचोरीचा आवाज आणि त्याचा आवाज सेमच वाटला असता. काय ग, किती वेळा ते पासपोर्टचं किती चाललंय ते. कधीच गेलेली 1 महिना आधी, 1-1.5 महिना आधी दाखवलं होतं पासपोर्टचं. ते काम करायला गेली आणि मग तिथे फोटो काढला, मग तो अप्रूव्ह नाही झाला, कुठला तरी सस्ता इथे गेलेली आणि मग परत जिथे ऑलरेडी पहिले काढून झालेलं तिथे मग पण उशिरा सुचलेलं तिथे गेली आणि मग तिकडे उगीचच जुन्या आठवणी सांगत होती की पहिले पण इथेच काढलेला, मग तिथेच जायचं होतं ना. मग ते सगळं प्रकरण केलंस तेव्हा काय केलंस मग? कारण जेव्हा आपण डॉक्युमेंट सबमिट करतो तेव्हाच आपण आपला पासपोर्ट सबमिट करतो. मग तेव्हा काय फक्त डॉक्युमेंट सबमिट करून आलीस?
आणि आता परत पासपोर्ट सबमिट करायच्या नावाने गेलीस. आणि मला एक कळत नाही, तू एवढं मोठं दाखवतेस की तू किती इंडिपेंडेंट आहे आणि सगळीकडे जाते, इकडे तिकडे एकटी फिरू शकते. मग पासपोर्टच्या कामाला पण स्वतः एकटंच जायचं ना. सहकुटुंब सहपरिवार जाण्याची काय गरज होती. तिथे ती कुठली मीटिंगला उशीर होणार होता तरी गेलीस एकटी ना, त्याच्या जीवावर टाकून त्या पोरीला. त्याच्यानंतर थोड्या वेळासाठी तुला ते मेकअप शेकअपचं सामान घ्यायचं होतं तेव्हा पण गेलीस. मग या वेळेला पण जायचं, नाहीतर मग स्वतः घरी राहायचं. तो एकटा जाऊन पटकन काम करून आला असता. कशाला वरात घेऊन जाते का सगळीकडे. किती खोटं बोलते की आमची मीटिंग चालू आहे, मीटिंग चालू आहे, मी वेळ आल्यावर सांगेल, वेळ आल्यावर सांगेल. मीटिंग नाही चालू आहे तुझी, प्रॅक्टिस चालू आहे. कसली ती थांबा दाखवते तुम्हाला मी मंडळी. हिचं ना फोडतेच मी, भांडाच फोडते हिचं. 22 जूनला लक्झमबर्ग डे असणार आहे आणि त्या दिवशी फर्स्ट टाईम एव्हर मराठी मंडळाने ढोल ताशा पथक आयोजन केलेलं आहे. ढोल ताशा पथकाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी सगळी प्रॅक्टिस वगैरे चालू आहे. त्यासाठी म्हणजे काही डान्स वगैरे काय असतील, यांचे कार्यक्रम असतील तर ते सगळं चाललेलं आहे. आणि ही उगाचच काहीतरी सगळ्यांना टॅग केलं आहे त्याच्यामध्ये. सगळ्यांना जे लोकांनी पार्टिसिपेट केलं आहे त्या लोकांना सगळ्यांना टॅग करण्यात आलेलं आहे. इवन हिला पण टॅग केलं होतं, पण त्या लोकांनी त्यांना टॅग केलं म्हणून त्यांनी स्टोरी लावली आपल्या आपल्या इंस्टाग्राम पेजला, जी हिने लावलेली नाही. कारण हिला काहीतरी मोठं असं मी काहीतरी सिक्रेट ठेवलं आहे आणि हिला कंटेंटसाठी वगैरे म्हणजे एकदम काहीतरी सरप्राईज वगैरे द्यायचे. पण तुझ्या सरप्राईजची टॅ फिश. बाकी जे कोणी आहेत ना हिच्या मैत्रिणी वगैरे त्या आता जुन्या कोण राहिल्या नाही आता, त्यामुळे हिने आता ना नवीन बकरे फासलेले आहेत. बघितलं असेल ना तर ही ट्रेनमध्ये वगैरे ट्रॅव्हल करत होती ना, तर ते मला त्या समोरच्या काचेमध्ये एका व्यक्तीचा चेहरा दिसत होता आणि ती बोलत पण होती. म्हणजे टायमिंग काहीतरी ही 7:45 काहीतरी बोलली आणि ती बोलली की 7:45 नाही ग 7:45 वगैरे. तर तेव्हा तुम्ही तो आवाज पण ऐकला असेल. तर ती कोणतरी नवीन बकरी आहे, तर तिला हेरलेला आहे. नवीन असेल बहुतेक, आली असेल नवीन. तर हिने तिला पकडलं आहे कारण आता जे जुने आहेत त्यांना हिची रियालिटी माहिती पडली आहे ना, त्याच्यामुळे आता ते पळत आहेत लांब. म्हणून आता मग नवीन ठीक आहे फक्त सांभाळून वाग. उगाचच असं खोटे नाटे गोष्टी करू नकोस, म्हणजे टिकतील तुझे फ्रेंड्स. पण त्यासाठी तुला स्वतःमध्ये काही बदल आणणं जरुरी आहे. तशी वाईट नाही आहेस ग तू. आता हेच बघ ना, आता हे एवढं काही लपवाछपवी करण्याची गरज नाही आहे. हे तू सांगू शकत होतीस ना. असेच गोष्टी करते, उगाचच लपवाछपवी वगैरे करते आणि मग तुझ्यामुळे लोकांना पण लपवावं लागतं. तुझ्याबरोबरच्यांना, त्यांना तुला टॅग करता येत नाही, तुला त्यांना टॅग करता येत नाही. अशा सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे मग लोक तुटतात तुझ्यापासनं, लांब जातात. नको बाबा, हिचं ते झंझटच नको. जी मुलगी आली ट्रिपवरनं, तर लहान मुलगी एवढी, तिला मिठी मारून त्यांचं टाईम ते लोक एकमेकांबरोबर घेत होते, एकमेकांना बऱ्याच दिवसांनी भेटत होते. तर त्यांना थोडं भेटू द्यायचं, त्यांना एकमेकांशी तो संवाद साधू द्यायचा. कधी कधी असं काही न बोलताच असं थोडंसं असं फील गुड वाटतं माणसांना. ते तुला नाही समजणार. त्याच्यामध्ये पण नुसती मध्ये मग इट्स ओके, तिला किसी दे, तिला पप्पी दे, तिला हे कर, तिला बोल आय लव्ह यू, हे कर ते कर. कशाला, जरा शांत बस ना. तू कशाला पाहिजे का तिकडे सगळ्यामध्ये वळवळ नुसती. तू गेलीस, तू आलीस, कोणाला काही घंटा फरक पडत नाही. तू गेलेलीस ना तेव्हा पण त्या मुलींना काही फरक पडला नव्हता. तू परत आलीस तेव्हा पण, उलट परत आलीस ना तेव्हा त्यांचं बिचाऱ्यांचं असं झालं, आली अजून 4 दिवस राहिली असती तर बरं झालं असतं. आणि कोणावर यार, त्या बहिणींवर, स्वतःच्या मुलींवर जळतेस तू. कसली बाई आहेस ग जळकुकडी. लास्ट टाईम तो मन्या आला तेव्हा पण मुली खुश झाल्या होत्या. जेव्हा मन्या गेला तेव्हा ती मुलगी रडत होती. तेव्हा ते कवरअप केलंस की नाही, ती वेगळ्याच कुठल्या तरी कारणासाठी रडते, ती उगाचच अशीच रडत असते. तिला तर आम्ही कधी रडताना नाही बघितलं. ती मन्यासाठीच रडत होती. त्या मन्यावर जळलीस, मन्याला हे केलंस. जेव्हा आता ती मोठी मुलगी आली तेव्हा पण तुझ्या छोट्या मुलीला खूप आनंद झाला. तिने तिला एकदम कडकडून मिठी मारली आणि दॅट वॉज गोल्डन मुमेंट. आणि त्याच्यानंतर जेव्हा ती जात होती तेव्हा पण ती रडत होती. तर ते सगळं हिने कुठेतरी या बाईने मनात ठेवलं. बघा कसं ते. त्या दिवशी आली कुठून ते प्रॅक्टिसवरनं, मीटिंग सांगते, त्या प्रॅक्टिसवरनं आली आणि तेव्हा येऊन म्हणते की बघा अजून या झोपल्या नाही आहेत, माझी वाट बघत होत्या, मी आल्याशिवाय त्या झोपत नाही तसं वगैरे. कशाला ग, कशाला प्रत्येक वेळेला स्वतःशी कम्पेअर करतेस. ते नॅचरली यावं लागतं. उगाच जबरदस्तीचं असं फिलिंग कोणामध्ये आपल्याला टाकता येत नाही.
आणि तो बॉन्ड आहे ना, मुळात त्याच्यासाठी एफर्ट घ्यावे लागतात, त्याच्यासाठी तो क्रिएट होण्यासाठी ना माणसाने तसं असावं लागतं. कॅमेरासमोर एक आणि कॅमेरा मागे एक. तुझी काय दहशत आहे ते आम्हाला माहिती आहे. दहशत म्हणण्यापेक्षा तू इतकी सेल्फिशली फक्त आणि फक्त आपल्याच कामामध्ये, आपल्याच काय म्हणतात त्याला, व्हिडिओ बनवण्यामध्ये, एडिटिंगमध्ये, ह्यामध्ये त्या स्टोरी कुकअप करण्यामध्ये, ह्याच्यामध्येच तुम्ही एवढे नवरा बायको घुसलेले असताना की ते बॉन्डिंगच राहिलं नाही आहे. तो मन्या तरी मध्ये मध्ये तरी काहीतरी थोडाफार मुलींबरोबर खेळतो, त्यांना घेऊन जातो, त्यांच्याबरोबर टाईमपास करतो, तर त्याच्यामुळे त्यांना थोडं त्याच्याबद्दल आस्था आहे. पण तुझ्याबद्दल तर 1% पण काही वाटत नाही. आणि तू हे प्रूव्ह करतेस की तू मुळात तशी नाहीच आहेस. तू आमचे पॉडकास्ट किंवा आमचं ऐकून तू त्याच्या स्वतःमध्ये बदल आणण्याचा प्रयत्न करते, ते सुद्धा म्हणजे 4 दिन की चांदणी आपण ज्याला म्हणतो ना, तसं काहीतरी. आणि तू ते कॅमेराला दाखवून प्रूव्ह करते. जसं की आता बड्डेला वगैरे जात होते तर मुद्दामून घेऊन बसली त्यांना, तुम्हाला अशी हेअरस्टाईल पाहिजे, तुम्हाला तशी हेअरस्टाईल पाहिजे, तुम्हाला हे पाहिजे, तुम्हाला तसं करू, हे करू, ते करू. म्हणजे तू आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होती की बघा आम्ही यांचं व्यवस्थित करते, मी यांची केस व्यवस्थित बांधते, यांना पण तयार करते, मी फक्त स्वतःच नाही ह्यांना पण तयार केलंय. कशाला? आम्हाला प्रूफ नाही करायचं आहे. इथे प्रूफ कोणाला काही करायचं नाही आहे. स्वतः करते, स्वतः मनापासून कर, तेव्हा ते काहीतरी तुला फायदा होईल त्या गोष्टीचा, आणि तेव्हा ते काहीतरी बॉन्डिंग क्रिएट होईल. बाकी काय, कॅमेरासाठी करायला तर दुनियाभरच्या गोष्टी करू शकतेस तू. तर मी तुला पूर्ण लिस्ट देईन की तुला काय केलं पाहिजे याची, मग करत बस. आणि कुठेही गेलं तर आपलं आईस्क्रीम खायचं आणि कॉफी प्यायची. त्या मुलींना आईस्क्रीम द्यायचं, स्वतः कॉफी प्यायची, बास. ह्याच्या पलीकडे काय माहितीच नाही. ते पण आम्ही बोललो म्हणून ह्या वेळेला काहीतरी ते फ्रेंच फ्राईज घेतले, लोडेड फ्राईज. आणि मग ते 10 वेळा, ते केवढूसं होतं, त्याच्यामध्ये 4 जणांनी म्हणजे त्या मुलींनी काय खाल्लं असेल, त्या दाखवलं नाही, तेच बरं केलं. दाखवलं असतं तर आपल्याला कळलं असतं ना की काय यांचा वाटा किती आणि त्या मुलींचा वाटा किती. हे दोघं तर खाण्याला कोणाला ऐकत नाही, एकदम तुटून पडतात त्याच्यावरती. पण ते एवढंसं काय ते घेतलं, ते 4 वेळा बोलून दाखवलं तिने, आज आम्ही खाल्लं, आज आम्ही खाल्लं, आज आम्ही खाल्लं, आज आम्ही खाल्लं. देवा, कहासे आते ये लोग यार. आणि मने काय बोलतं, इथे पण आपण कॅम्पिंग करू शकतो. इथे ना लक्झमबर्गमध्ये पण खूप साऱ्या प्लेसेस आहेत कॅम्पिंग करण्यासारख्या. इथे पण छान कॅम्पिंग होतं, तुम्ही इथे ट्राय करू शकता. आम्हाला काय सांगतो, आम्हीच तुला सांगितले. आला मोठा शाणा, तुझ्या संगात चूल होती एवढ्या लांब जायची, आणि ते सुद्धा उगाच तिकडे काहीतरी वेदर नाही बघितलं, काय नाही, तिकडे पण जाऊन वेदरच्या नावाने बोंबा बोंब. तिथे तर काय पर्याय नव्हता बोलायला, कारण स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतलेला ना, मग आता काय बोलणार. त्याच्यामुळे मग तिकडचं वेदर छान वाटत होतं. आता इथे आल्यावर तेच वेदर हिला झोंबायला लागलं, परत रडारडीची चालू. ते पाऊस पण आहे ना, मला वाटतं हिला बघूनच रडत असेल, हिचं रडणं बघूनच त्याला असह्य होत असेल, आणि त्याच्यामुळे तो जोरजोरात रडत असेल. आला मोठा शाणा, इथे पण करू शकतं. कशाला गेलेला तिकडे? थोडं डोक्याने कमी आहेस का रे, की तुला थोडं लेट कळतं की कळतच नाही? हां, एकदम भ्रमिष्ट झालेस. ही काय बोलेल तेव्हा तुला असं वाटतं एकदम, हां, जो बंबल बोलेगी वही मैं करूँगा, जो बंबल बोलेगी वही मैं करूँगा. काय ती ॲड करते. तुम्हाला जर घरी पैसे पाठवायचे असतील तर तुम्ही ह्याचा वापर करू शकता. आता तुम्ही मला विचाराल, माझी मैत्रीण मला विचारत होती की कसं काय तू पैसे पाठवते घरी. खरं सांगू, तेव्हा बोलायचं ना, तर डायलॉग मारतेस ना, खरं सांगू मला ना भेंडीची भाजी मला पण आवडते. अगं खरंच सांग, आम्ही तेच बोलतो, खरंच सांग. खरं सांगू काय, हा काय प्रश्न आहे का? खरंच बोलायचं असतं. ते तुझ्यासारखे खोटारडे असतात ना, त्यांना हा प्रश्न विचारावा लागतो लोकांना. म्हणजे तू स्वतः हे पण प्रूव्ह केलंस की म्हणजे मी नेहमी खोटं बोलत असते, आणि आज मी खरं सांगू, तुला मी खरं सांगू की तू आहे ना बिलकुल म्हणजे बिलकुल एक पैसा पण घरी पाठवत नाहीस. तर तू तर काय पण सांगूच नको, त्याचे धडे तर तू देऊच नको की मी काय पैसे पाठवते आणि कसं पैसे पाठवते आणि काय तू कसली काय पाठवते. फेकाडी कुठची, कोण तुझी मैत्रीण, कोणी तुला विचारलं? असले सल्ले तुला विचारतात लोक, म्हणजे ते महामूर्ख शतमूर्खच असतील जर तुला खरोखर कोणी विचारलं असेल तर. ते तर विचारलेलंच नाही आहे, हेच सगळ्यात मोठं खोटं बोलतेस तू खरं सांगू बोलून. आता मी येते शेवटच्या आणि मेन मुद्द्यावर. ते बाईक रेंटचं कुठून आलं ना, मला सगळं माहिती आहे आता. कुठून नवीन बकरा शोधलेस तू आणि कोणाचं कॉपी. इतके दिवस तुला कधी सायकल चालवाविषयी वाटली नाही का? हे काय आज नाही आलं, हे पहिल्यापासूनच आहे तिकडे हा प्रकार सायकल रेंट करण्याचा. ते तुला कधी पहिलं सुचलं नाही, आणि आता अचानक तुला काहीतरी आयडिया आली, अचानक आठवलं की आपल्याला सायकल चालवता येते आणि आपल्याला पण असं हे रजिस्टर करायला पाहिजे.
त्या कृपालीचे व्लॉग्स बघते ना आजकाल, तिचे व्लॉग बघून ढापतेस ना तिच्या आयडियाज, आणि मग तिच्या आयडियाज ढापून इथे स्वतःच्या नावाने खपवतेस शाणी. जहाँ तेरी ये नज़र है बम्बली मुझे खबर है, जहाँ तेरी ये नज़र है बम्बली मुझे खबर है, बच ना सका कोई आए कितने, लंबे हैं मेरे हाथ इतने, देख इधर यार ध्यान किधर है, अरे देख इधर यार ध्यान किधर है, जहाँ तेरी ये नजर है बॉम्बली मुझे खबर है. पण आज कोणतरी माझ्या तारीफमध्ये बोलून गेले की मी दुबईवरनं सूत्र हलवते आणि काय मला दाऊद इब्राहिम काय काय बोललंय. म्हणजे भारीच ना. खरंच मी जर दाऊद इब्राहिम असली असते ना, ह्या लोकांना ना असे ठोकला असता तिथल्या तिथेच. खरं खरं बोला, खरं खरं बोल की काका होता की नाही, मन्या सेट आला होता की नाही तुझ्याबरोबर तिकडे फॉर्म भरायला. हां, तू आधी जे बोलतेस ना ते तुला स्वतःलाच लक्षात नसतं. त्या दिवशी पण असंच केलास. आधी म्हणाली की मी हे फुगे फोडणार नाही आहे, नंतर बोलते की मी फुगे फोडून टाकले. तसंच तू आता म्हणाली की आतमध्ये मी ना शूट नाही करू शकत, तिथे अलाउड नाही आहे. मग कशाला शूट, कशाला उगाचच ते शहाणपणा करायला गेली ग? कशाला ते फॉर्म वगैरे दाखवला आणि गुपचूप करून, म्हणजे ते चोरून शूट करत होतीस ना. ते बड्डे पार्टीला जाताना काय बोललेली की जिथे अलाउड नसतं ना तिथे मी करत नाही, जिथे पॉसिबल असतं तिथे मी शूट करते. मग हे कशाला चोरून शूट करत होती? अलाउड नव्हतं ना तिकडे, चोरटी कुठची. आणि तिथे तू फॉर्मवर तारीख टाकलीस 18, आणि तो फॉर्म होता फ्रेंचमध्ये. तुला कसलं काय फ्रेंच येतं का? तुला इंग्लिश पण येत नाही, साधं मराठी नीट बोलता येत नाही, तर तू फ्रेंचमध्ये फॉर्म भरायला तुझं काय बुकना घेऊन गेलेली काय? कशाने फॉर्म भरणार होती? हां, की तिथे काय व्हिडिओ कॉल लावून काकाला विचारणार होती मन्या सेटला की सांगा काका मला आता मी इथे काय काय टाकू? होता ना तो तिथे. हां, तो फॉर्म तू भरणं शक्यच नाही. त्यानंतर तू म्हणालीस की इथे आम्ही फक्त विकेंडलाच येऊ शकतो, दर दिवशी पॉसिबल नाही आहे, कारण का मन्या सेटला वेळ नसतो ना म्हणून. मग काल कशी काय गेलीस? काल तर विकेंड नव्हता. आणि राहिली गोष्ट मन्याची, तू कशाला पाहिजे? तुला काहीतरी स्वतः कर ना, जा ना बोरींना घेऊन. तुझ्या घराच्या मागेच आहे ना, तू बोलली घराच्या मागे चालली आहे म्हणून चालत चालली होती. मग तिकडे जायला आणि मन्या कशाला पाहिजे? तू तुझी सायकल चालवते, त्यांची सायकल चालवतील. आणि ते खरंच फ्री आहे का? नाहीतर त्याचं काहीतरी असणार रेंटल बिंटल, म्हणून तुझं एवढं हे जाते, जीव जातोय. नाही तर गेली असती रोज चालवायला तिकडे. अरे मी तो विसरलीस. असं कसं? मन्या तर पाहिजे ना. मन्या नाही तर मग वेगवेगळ्या अँगलने शूट कोण करणार? आज अँगल बघितला का त्या दिवशीचा? काळ्या मसाल्यातल्या शेंगा बनवत होती. एकतर म्हणजे हिला एक तर अनहेल्दीच येतं, आणि अनहेल्दी नाही तर नॉर्मल काहीतरी जेवण जेव्हा बनवेल ना तेव्हा सगळं काही काळ्या मसाल्यातलं, ते काय पण उचलायचं आणि काळ्या मसाल्यात फेकून द्यायचं. आणि भातावर पण तेच आणि चपातीबरोबर पण तेच. आणि ते कुठून घेते कपडे काय माहिती, ते भयानक कपडे, एकदम टाईट लेगिन्स वगैरे घालून तिकडे उभी असते. अरे बाबा, आता काय असं बोललं ना की लोकांना असं वाटतं मी बोलते, पण काय जे दिसतं ते बोलावं लागतं ना बाबा. लॉंग टी शर्ट घाला, त्याच्यावर व्यवस्थित राहा. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे, कपडे घाला तुम्ही तुमच्या आवडीचे, तुम्ही काय शॉर्ट्स घाला, काय घाला काय, पण ते कसे कॅरी करायचे, कसं त्याच्यावरती कसं प्रेझेंटेबल दिसायचं ते पण थोडा विचार करा. आपण सोशल मीडियावर आहोत की नाही, आपण मोठे इन्फ्लुएन्सर आहोत की नाही, मग असं इन्फ्लुएन्स करायचं का लोकांना? आम्ही घातलं गोष्ट वेगळी आहे, आम्ही काय इन्फ्लुएन्सर वगैरे नाही आहे, आम्हाला कोणाला काही इन्फ्लुएन्स वगैरे करायचं नाही आहे, त्याच्यामुळे आमची गोष्ट वेगळी आहे. आमचं आणि यांचं कुठे बाबा, हे मोठं लोक, यांच्याबरोबर कुठे आमचं कम्पॅरिझन. बरं असो, विषय तो नाही आहे. विषय आहे की ह्यासाठी मन्या हवा असतो, कारण शूटिंग कोण करणार ना. मुली आपल्या सायकल चालवण्यामध्ये लागतील, त्यांना कुठे काय सांगणार. म्हणून फक्त हे सायकल सिर्फ एक बहाणा आहे, काही ना काहीतरी कंटेंट जमा करणं आहे बस. बघू आता काय काय होतंय, काय काय आलं बाबा त्या कंटेंटच्या पायी. ते बास्केटबॉल आलं, ते कुठे गेलं काय माहिती, ते काही दिसतच नाही. आता काहीतरी मध्येच प्रॅक्टिस चालू आहे, म्हणजे मीटिंग अजून प्रॅक्टिस नाही बोलायचं बाबा, अजून तिने सांगितलं नाही ना. मी भांडाफोड केली ती गोष्ट वेगळी आहे, पण मीटिंग चालू आहे. ते मीटिंगचं आता काहीतरी नवीनच. आणि त्याच्यानंतर मुलींना मध्ये कुठे कुठे घेऊन जायचं असतं, स्विमिंगला, त्याच्यानंतर काय ते बॅडमिंटनला, ह्याला त्याला ते असतं. आणि प्लस आता हे काढलं आहे नवीन सायकलचं, बघूया किती दिवस चालवते. सायकल शिकण्यापेक्षा ड्रायव्हिंग शिक, त्याचं काय झालं ते सांग. आणि त्यात सगळीकडे मन्या लागतो.
म्हणजे मन्या कसा वेळ काढतोस रे तू, कसं काय जमतं तुला? आणि ना सगळ्यामध्ये सिंपती घेणं बंद कर, की लोकांना वाटतं व्लॉगिंग खूप सोपं आहे आणि असं मी करते, मी असं एडिट करते, मग एवढा वेळ लागतं, मग तेवढा वेळ लागतो. कंटेंट शूट करणं खूप सोपं असतं, पण नंतर मग एडिटिंगला वेळ लागतो, असं होतं तसं होतं. त्याचे पैसे पण तुलाच मिळतात ना. मग काहीतरी कमवायचं असेल ना तर थोडी मेहनत करावी लागते. नाही होत ना तर बंद कर. आम्ही तेच सांगतोय, बंद कर. आम्हाला नको सांगू आगाऊ कुठली पाहिजे. त्याच्यामध्ये तरी अर्धा जिम्मा त्या मन्याने घेतलाय म्हणून बरं आहे. ते कमेंट बिमेंट करत बसलेला असतो ऑफिसच्या नावाखाली. तर हिचं काय झालं असतं. आणि तोंडावर तर 12च वाजलेले असतात. पॉझिटिव्ह सांगताना पण पॉझिटिव्ह वाटतच नव्हती, चेहरा काहीतरी वेगळाच सांगत होता. लोक पण म्हणत होते की ताई राहू दे, तू पॉझिटिव्हिटीच्या गोष्टी करू नको, तुझ्या तोंडावर 12 वाजलेले दिसत आहेत स्पष्ट. जाम थकली आहेस, आराम कर. आराम कर ग बाई, कर आराम. डोक्याला आराम दे, स्वतःच्या पण आणि आमच्या पण. तू आराम दिला ना ऑटोमॅटिकली आम्हाला पण आराम मिळेल. असो तर मंडळी, याच नोटवरती आजचं पॉडकास्ट इथेच थांबते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय. मसाला मा, लव्ह यू ऑल.